नमस्कार. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. भाजपचे 3 तर शिंदे गटाच्या 2 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक उमेदवारांबाबत गुप्तता पाळणाऱ्या भाजपाला प्रभाग क्रमांक 24 मध्ये फटका बसला. 3 उमेदवारांना मुदतीनंतर एबी फॉर्म दिल्याने अर्जाबरोबर ते जोडता आले नाही. तसेच शिवसेना शिंदे गटाच्या 2 उमेदवारांचे एबी फॉर्म विलंबाने आल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी ते स्वीकारले नाही. त्यामुळे या 5ही उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे. भाजपचे उमेदवार गणेश गुजर, शालिनी गुजर, करिश्मा बारणे तर शिवसेनेच्या रुपाली गुजर, अनिकेत प्रभू यांना पक्षाचा अर्ज नसल्यामुळे ते उमेदवार पक्षचिन्हावर निवडणूक लढवू शकणार नाहीत. बंडखोरांना रोखण्याचे सर्व पक्षांसमोर आवाहन. महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादीमध्ये बंडखोरांचे पीक जोमात असल्याचे चिन्ह आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या घटकापर्यंत बंडखोरी रोखण्याचे आव्हान सर्वच पक्षांच्या नेत्यांसमोर असणार आहे. भाजप व रिपब्लिकन पक्षाचे 128, दोन्ही राष्ट्रवादीने 128, काँग्रेसने 52 तर शिंदे सेनेने 69 जागांवर उमेदवार दिले असून 4 जागांवर उमेदवार पुरस्कृत केले आहेत. अन्य जागांवर शिंदे सेना काय निर्णय घेणार हे गुलदस्त्यात आहे. बंडखोरांची संख्या भाजप आणि राष्ट्रवादीत अधिक असणार आहे. त्यांना रोखण्याचे मोठे आव्हान भाजप आणि राष्ट्रवादी समोर आहे. अर्ज माघारीची अंतिम मुदत 2 जानेवारीपर्यंत आहे. राजकीय पक्षांनाच कळेना की आपले उमेदवार कोण. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपून 30 तास उलटून गेले तरी बुधवारी उशिरापर्यंत प्रमुख पक्षांच्या अधिकृत उमेदवार याद्या जाहीर झाल्या नव्हत्या. युती आघाडीचे निर्णय, एबी फॉर्म वाटपातील घोळ, उमेदवारांची अदलाबदली आणि अंतर्गत मतभेद यामुळे राजकीय पक्षांचा गोंधळ सुरू होता. भाजपने आमदार पुत्रासह 21 नगरसेवकांचे पत्ते कापले. महापालिका निवडणुकीत भाजपने आमदार उमा खापरे यांचा मुलगा जयदीप यांच्यासह 21 नगरसेवकांचे पत्ते कापले आहेत. तर शिंदे सेना आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून आलेल्या 20 आयारामांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्याने बंडखोरीच्या धास्त्याने उमेदवारांचे एबी फॉर्म थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा केले. पक्षाने एकूणच आयारामांना पायघड्या घातल्या आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्या 2 माजी महापौर अपर्णा डोके व शकुंतला धराडे यांना भाजपने ऐनवेळी पक्षात घेऊन उमेदवारी दिली. दोन्ही पक्षांमध्ये शेवटपर्यंत नाट्यमय घडामोडी सुरू होत्या. त्यामुळे कमालीची गुप्तता पाळून छाननी संपल्यानंतरही अधिकृत उमेदवारांची यादी करण्याचे भाजपने टाळले. निवडणुकीच्या कामकाजामध्ये महापालिकेचा ढिसाळ कारभार. महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या ऐन धामधुमीत महापालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह निवडणूक विभागाच्या कामकाजावर कोणतेही ठोस नियंत्रण नसल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहेत. त्यामुळे उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा PCMC न्यूज.